नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. सिंधुदुर्गात एकाच दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी रुग्णवाढ, 6 जणांचा मृत्यू. विनाकारण फिरणाऱ्यांनो सावधान, रॅपिड टेस्ट सुरू. आणि सिंधुदुर्गात सोमवारपासून कडक लॉकडाऊन, पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश. आता पाहूयात सविस्तर बातम्या. नमस्कार, मी भगवान शेलटे. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. काही क्षणापूर्वी आमची सहकारी जुईली पांगम हिने आतापर्यंत जिल्ह्यात सर्वात मोठी आकडेवारी आपल्यासमोर आणली होती कोरोनाची. आणि याच पार्श्वभूमीवरती आताच पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन म्हणजे संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. उद्यापासून जर तुम्ही विनाकारण घराबाहेर पडाल, विनाकारण रस्त्यावर फिराल तर तुम्ही सावधान राहा. उद्यापासून पोलीस प्रशासनाला पालकमंत्री उदय सामंत यांनी कडक आदेश दिलेत की सर्व जबाबदारी पोलिसांवरती दिली आहे की उद्यापासून पोलिसांनी कडक कारवाई करायची. विनाकारण जे फिरतायत त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे पोलीस प्रशासनाला संपूर्णपणे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. आताच त्यांनी याबाबत बैठक घेतली आणि हा निर्णय घेतलाय. खरं तर जिल्ह्यात आता अशी परिस्थिती आहे की एक काहीतरी ठोस असा निर्णय घेण्याची आवश्यकता होती आणि हा कडक ठोस निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे असं म्हणावं लागेल. आताच ही बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह SP इतर सहकारी आमदार सुद्धा उपस्थित होते आणि खरंच ह्यावेळी एक वेगळा निर्णय घेण्याची गरज होती आणि हा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतल्याने या बैठकीत अजूनही ऑक्सिजनची थोडाफार आपल्या जिल्ह्यात थोडाफार तुटवडा होता ते कमी करण्यासाठी वाढती रुग्णसंख्या पाहता कुडाळ येथील महिला रुग्णालय येतात 1000 लिटर प्रति मिनिट, कणकवली येथे 500 लिटर प्रति मिनिट आणि सावंतवाडी येथे 500 लिटर प्रति मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारणार येणार आहे. ही एक महत्वाची बातमी जिल्हावासियांसाठी आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजन प्लांट उभारणं गरजेचं होतं आणि याबाबतही पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासन ठोस निर्णय घेते आणि तर सहकारी आमदारांचा जो याला पाठिंबा मिळतोय. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी 20 व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलाय. ही सुद्धा एक महत्वाची बातमी आहे जिल्हावासियांसाठी. कोरोनाच्या ह्या प्रादुर्भावामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर हे 2 घटक महत्वाचे आहेत आणि यांची संख्या वाढवण्यावर पालकमंत्री उदय सामंत भर देताना दिसत आहेत. व्हेंटिलेटरची कमी भासू नये म्हणून अजून 20 व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय सुद्धा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. ही जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा घेण्यात आला होता काही वेळापूर्वी. या आढावा बैठकीत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील तसेच डॉक्टर महेश खलिपे या बरोबर अन्य अधिकारी सुद्धा उपस्थित होते. आणि खरंच ही 2 निर्णय घेण्यात आले. एकतर पोलीस प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले की जर कोणी विनाकारण रस्त्याबाहेर फिरत असेल तर कडक कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा पोलिसांना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. आणि खरोखर एक योग्य निर्णय घेण्याची जी वेळ होती, योग्य निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आणि या सर्व निर्णयाला सहकारी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला. ही खरंच मोठी बाब आहे. आणि त्याचबरोबर ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटरची निर्मिती करण्याचा जो व्हेंटिलेटर खरेदी आणि ऑक्सिजन प्लांटची निर्मिती हे 2 जे निर्णय घेण्यात आले ते सुद्धा खरंच जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तसंच जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि शहरात अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींच्या कोरोना चाचणी कराव्यात याची सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर रुग्णाला भेटायला येणाऱ्या नातेवाईकांच्या RT-PCR चाचण्या कराव्यात. नातेवाईक रुग्णांना भेटायला येणार नाहीत अशी व्यवस्था जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी करावी याच्या सूचना सुद्धा त्यांना देण्यात आल्या आहेत. त्याच ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यासंदर्भात अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षकांचा समावेश करून जी आरोग्य यंत्रणेशी संबंधित कामे नाहीत ती शिक्षकांना देण्यात येणार आहेत. पुन्हा एकदा या मुद्द्याकडे जातोय. आरोग्य
यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षकांचा समावेश करून म्हणजे जी आरोग्य विभागाची जी संबंधित कामं आहेत ती शिक्षकांना देण्यात येणार आहे असंही उदय सामंत यांनी सांगितले. त्याचबरोबर सरपंच आणि उपसरपंच यांनाही विमा कवच असावे यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करावा अशी सूचना सुद्धा केली पालकमंत्री उदय सामंत यांनी. जिल्हाबाहेरून येणाऱ्यांना RT-PCR किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे सक्तीचं असेल हा एक महत्त्वाचा निर्णय उदय सामंत यांनी घेतलाय. त्याचबरोबर लसीकरण वाढवावे, 45 वर्षीय वयावरील पत्रकारांची यादी करून त्यांच्यासाठी कॅम्प घेण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामकृती समित्या सुद्धा कार्यान्वित यावी करण्यात आल्या आहेत आणि या सर्व निर्णयांना सहकारी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिले. ही खरंच मोठी गोष्ट आहे आणि या संकटाच्या काळात सर्वांचाच सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि प्रशासन यांनी मिळून काम करण्याची जी गरज होती ती आजच्या बैठकीतून दिसून आली. सर्वांनीच त्याला सहकार्य दिलं आहे आणि योग्य वेळी म्हणजे आजची जी परिस्थिती पाहता जिल्ह्याची अशा सिच्युएशनला आपण पोहोचलोय, अशा वेळी योग्य निर्णय, एक ठोस निर्णय घेण्याची गरज होती आणि अशा वेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी ठोस निर्णय घेतला आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतो, उद्यापासून जर जिल्ह्यात तुम्ही विनाकारण फिराल तर पोलिसांच्या कडक कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. गरज नसेल तर आम्ही आवाहन करतो, गरज नसेल तर विनाकारण तुम्ही फिरू नका. आरोग्य यंत्रणेवरती प्रचंड ताण आहे आणि तेवढी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. आता प्रयत्न चालू आहेत म्हणजे कोरोना रिलेटेड ज्या यंत्रसामुग्री हव्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी किंवा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यासाठी नवीन यंत्रसामुग्री आपण नवीन बनवते. मात्र तरीही सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणा जिल्ह्याची पूर्णतः सक्षम नाहीत. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर हे सगळं कंट्रोल करण्यात प्रशासनाला किंवा आरोग्य यंत्रणेला तेवढंसं यश येणार नाही अशी आताची परिस्थिती. त्यामुळे जे नियम प्रशासनाने घालून दिले आणि जो निर्णय घेतला पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या निर्णयाचं खरंच स्वागत करण्याची आता वेळ आहे आणि सर्वांनी गरज नसताना घराबाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा आम्ही सिंधुदुर्गच्या माध्यमातून करत आहे. तुम्ही घरात राहा, काळजी, आपल्या कुटुंबाची आपली काळजी असं आवाहन करतोय ना. आता इथेच थांबतोय. धन्यवाद. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांचा आढावा घेतला. यावेळी आढावा बैठक नगराध्यक्ष गिरब यांनी वेंगुर्ला नगर परिषदेत आयोजित केली. याबाबत त्यांना विशेष धन्यवाद देऊ इच्छितो. याचा आदर्श सर्व नगर परिषदांनी घ्यावा, विशेषतः सावंतवाडी नगर परिषदेनं घ्यावा असं म्हणत अप्रत्यक्षपणे सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांना त्यांनी टोला लगावलाय. वेंगुर्ल्याचं ग्रामीण रुग्णालय देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन दुसऱ्या लाटेशी लढणं गरजेचं आहे आणि म्हणून नगराध्यक्षांना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आजची आढावा बैठक नगराध्यक्षांनी वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये ठेवली. हाच आदर्श जिल्ह्यातल्या बाकीच्या नगरपालिकांनी घ्यावा आणि विशेषतः सावंतवाडी नगरपालिकेने घ्यावा, ही देखील माझी सूचना आहे. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. निसर्गरम्य दोडा मार्गात साकार करा तुमच्या सुंदर घराचं स्वप्न. श्री प्लाझा सनद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा दोडा मार्ग मध्यवर्ती शहरात साकारतोय आलिशान गृह प्रकल्प. अवघ्या 14.5 पासून 20.40 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. श्री प्लाझा मध्ये करण्यात आली हवेशीर फ्लॅटची रचना. 24 तास पाणी, लँडस्केप व टेरेस गार्डन, सिनियर सिटीजन स्पेशल एरिया, प्रशस्त पार्किंगचीही असणार सोय. बांधकामासाठी व्हिक्ट्रीफाईड टाइल्स, टीकवुड एंट्रन्स डोअर, अँकर फिनोलेक्स या नामांकित कंपन्यांचे कन्सिल्ड वायरिंग, लिग्रँड, अँकरचे स्विच, हिंदवेअर चेरा कंपनीचे सॅनिटरी साहित्य, जॅग्वार कंपनीचे बाथरूम साहित्य अशा दर्जेदार मटेरियलसह मजबूत आणि उत्कृष्ट बांधकाम. आमची वैशिष्ट्ये: मोपा विमानतळ,
थिवियम रेल्वे स्टेशन, म्हापसा व बांदा मेजर बस स्टँड अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट, योग रिसॉर्ट, सारे काही अवघ्या 10 ते 15 किलोमीटरवर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ व कलंगूट, बागा, शिरोडा, वेळागर हे समुद्रकिनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. म्हणूनच महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सीमेवर दोडामार्ग शहरात साकारणारा श्री प्लाझा हा ग्रह प्रकल्प सुंदर घराबरोबर लक्झरी लाईफचे स्वप्न साकार करणारा आहे एकमेव ग्रह प्रकल्प. चला तर मग आपल्या सुंदर घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आजच बुक करा हक्काचं घर. बुकिंगसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत वाडकर 75 07 88 33 99. ऑफिस नंबर 02363 25 65 99. आमचा पत्ता सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शॉप नंबर 1, श्री गणेश प्लाझा, सनत मोटर्स जवळ, हिरो शोरूम, सिद्धिविनायक कॉलनी, दोडामार्ग. कॉन्टॅक्ट नंबर 7507 88 33 99. If you never ride a bullet, you will never be royal. अशा या शांती बुलेट सवारीचा आनंद आता आपण देखील घेऊ शकता, तो सुद्धा फक्त 30,000 रुपयांच्या डाऊन पेमेंट मध्ये. याशिवाय 30,000 डाऊन पेमेंट मध्ये हेल्मेट एकदम फ्री. बुलेटच्या विविध मॉडेल्सची आकर्षक रेंज. विविध कंपन्यांचा फायनान्स उपलब्ध, इन्शुरन्स आणि रिन्युअल उपलब्ध आणि रोड साइड असिस्टंट, फ्री होम सर्व्हिस. नवीन गाड्यांसोबत 4 सर्व्हिसिंग फ्री. त्वरा करा, गुढीपाडव्यासाठी बुकिंग ओपन. आमचा पत्ता स्वस्तिक मोटर्स, मुंबई गोवा हायवे, पिंगुळी गुडीपूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क सेल्स 83 90 63 15 55 किंवा 96 73 87 55 52. सर्व्हिस 96 73 87 80 09 किंवा 90 67 78 80 09. जब बुलेट चले तो दुनिया रास्ता दे. अस्सल कोकणचा काजू हवाय तर एकच पर्याय, हॉटेल वैभव. वैभव हॉटेलच्या मेनूत अजून एक वैभव, ओरिजिनल कोकण कॅशू नट, कोणतीही अत्याधुनिक प्रक्रिया न करता बनवलेले उच्च प्रतीचे काजूगर अगदी माफक दरात. तळ कोकणच्या लाल मातीतील आपला ब्रँड रुचकर काजूगर, पॉलिश आणि विना पॉलिश दोन्ही प्रकारात अगदी होलसेल दरात उपलब्ध. संपर्क मोहन गवंडे 7588 56 98 61, सदानंद गवंडे 91 58 36 27 26. वैभव उपहारगृह, आई रोड, पिंपळेश्वर समोर, बाजारपेठ, दोडामार्ग. सिंधुदुर्ग बँक, आपली माणसं आपली बँक. सतीश सावंत अध्यक्ष, सुरेश दळवी उपाध्यक्ष. जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष योजना सिंधू बँक सॅलरी प्लस योजना. पगार तारण कर्ज, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक एटीएम सेंटर आणि मोबाईल व्हॅन असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक. सर्व डिजिटल पेमेंट सुविधा सुद्धा उपलब्ध. जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी डाउनलोड करा सिंधुदुर्ग बँक ॲप. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प सिंधुदुर्ग सारख्या निसर्गानं नटलेल्या जिल्ह्याच्या राजधानीत मुंबई पुणे यांसारख्या शहरातील लोकांसाठी सेकंड होम 1 BHK आणि 1 RK फ्लॅट लिफ्टची सोय डॉन बॉस्को स्कूलला लागून पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर सर्व महत्त्वाच्या मुख्य जिल्हा कार्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर प्रोजेक्टच्या जवळच 2 मंजूर मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स. पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार विनाकारण फिरणाऱ्यांची शहरातील मुख्य नाक्यावर अँटीजन रॅपिड टेस्ट केली जाते. सावंतवाडी पोलिसांनी यासाठी नाक्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. तालुका आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाकडूनही ही मोहीम राबवली आहे. आतापर्यंत एकूण 18 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून यातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. या धडक मोहिमेमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शहरातील वर्दळ काहीशी कमी झाली आहे. या मोहिमेत तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर अमित भाग्यवंत, डॉक्टर अमोल जेवरे, पोलीस अधिकारी तौफिक सय्यद, वाहतूक पोलीस प्रवीण सापळे, सुनील नाईक आदींचं पथक सहभागी झालं होतं. पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आदेशानंतर सावंतवाडीत रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात झाली आहे. विनाकारण जे लोक बाहेर फिरत आहेत त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट होते. मी तुम्हाला दाखवू शकतो तर याच ठिकाणी ही टेस्ट होत आहे. डॉक्टर भाग्यवंत असतील, डॉक्टर जेवरे असतील, आरोग्य विभागाची टीम असेल, ही टीम या ठिकाणी हे रॅपिड टेस्ट करते. जे लोक विनाकारण बाहेर पडत आहेत त्यांची रॅपिड टेस्ट या ठिकाणी केली जाते. तर पोलीस प्रशासनाचं देखील सहकार्य या ठिकाणी त्यांना लाभतं आहे. पोलीस अधिकारी सय्यद असतील, वाहतूक पोलीस प्रवीण सापळे असतील, पोलीस नाईक असतील आणि संपूर्ण पोलिसांचा स्टाफ या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जे नागरिक विनाकारण बाहेर पडतात त्यांच्यासाठी हा मोठा धक्कादायक अशी घटना असल्यामुळे नागरिकांची देखील वर्दळ या ठिकाणी कमी झालेली आहे. रोजच्यापेक्षा आज अगदी कमी प्रमाणात नागरिक या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. नेमकं हे टेस्टिंग कसं होतं आहे, रॅपिड टेस्टचा रिझल्ट कसा मिळतोय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर भाग्यवंत आहेत. काय सांगाल सर, रॅपिड टेस्ट या ठिकाणी होते, जे नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत त्यांच्यासाठी प्रक्रिया एक दणका आहे, त्यामुळे नागरिकांची वर्दळ देखील कमी झाली आहे. रॅपिड टेस्टची नेमकी प्रक्रिया कशी आणि कसा त्याचा रिझल्ट कळतो? नमस्कार, माझं नाव डॉक्टर भाग्यवंत. मी ते समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून आहे सावंतवाडीमध्ये. आणि आता आम्ही जी रॅपिड टेस्ट घेतो ना त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन आम्हाला एक एंट्री करायला लागते. सुरुवातीला प्रत्येकाचं नाव, मोबाईल नंबर, सगळी डिटेल माहिती घेतो. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना सगळी माहिती विचारतो, तुम्ही कुठून आलेला आहे, तुम्हाला काय लक्षणं वगैरे आहेत का, सर्दी ताप खोकला वगैरे काय आहे का. त्याच्यानंतर मग आम्हाला PPE किट घालायला लागतं. किट घालून नंतर मग ती तपासणी नाकामध्ये केली जाते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रॅपिड किट म्हणून आहेत आमच्याकडे अवेलेबल, त्याच्यावर आम्ही ती टेस्ट घेतो आणि एक 5 मिनिटामध्ये आम्ही त्यांना त्यांचे रिझल्ट सांगतो. जर पॉझिटिव्ह असेल तर ते आम्ही तालुक्याला कळवतो, निगेटिव्ह असेल तर त्यांना म्हणजे बाकी तुम्ही काळजी घ्या म्हणून आम्ही त्यांना कळवतो. आता ही प्रक्रिया जी होते ती नेमकी कशी होते तुम्ही सांगू शकता? हां, प्रक्रिया म्हणजे आता जे टेस्ट आहेत ना आमच्याकडे रॅपिड किट टेस्ट, त्याच्यामध्ये कसं एक 4 थेंब त्याच्यामध्ये घालायला लागतं. आम्ही जे सॅम्पल घेतो ना टेस्टसाठी, ते 4 थेंब त्याच्यामध्ये घातले की 1-2-3 सेकंदामध्ये ते सगळी प्रोसेसिंग होते. जर खरोखरच आपल्याला त्यांना लक्षणं असतील तर आम्हाला पुढे RT-PCR म्हणून एक टेस्ट आहे ती करायला लागते ती. नक्कीच. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे तर रॅपिड अँटीजन टेस्ट इथला विनाकारण जे नागरिक बाहेर पडत आहेत त्यांची केली जात आहे. सकाळपासून आतापर्यंत 18 जणांची टेस्ट या ठिकाणी झाली असून 18 जण निगेटिव्ह आले. त्यामुळे एकंदरीत बघितलं तर पोलिसांचा असणारा कडेकोट बंदोबस्त, आरोग्य यंत्रणा मैदानात उतरल्यानंतर नागरिकांचे देखील धाबे जाणलेले आहेत. विनाकारण जे नागरिक बाहेर पडतात त्यांचं प्रमाण देखील आजच्या क्षणाला कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गेल्या वर्षात सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह होऊन रुग्ण दगावण्याची सर्वात जास्त संख्या सावंतवाडी तालुक्यामध्ये आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यापुढे जिल्ह्यात अनावश्यक फिरणाऱ्यांची RT-PCR टेस्ट केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला इथं पत्रकार परिषदेत केलं आहे. ग्राम कृती दलाच्या बैठका तहसीलदार आणि BDOनी तातडीने 2 दिवसात कराव्यात अशा देखील सूचना दिलेल्या आहेत.
मगाशी सरपंच संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली. सरपंच संघटनेनं देखील पूर्वीपेक्षा देखील जोरात आम्ही तुमच्याबरोबर काम करू असा शब्द दिला आहे. मागच्या वर्षी ही थोडीफार ऐकीव बातमी आहे. मागच्या वर्षी मी असं सांगितलं होतं की शासनानं फ्रंटलाईनमध्ये सरपंचांना जर घेतलं नाही तर त्यांचा 2 लाखापर्यंतचा विमा हा आम्ही आमच्या खर्चानं उतरू अशा पद्धतीचं सांगितलेलं होतं. पण त्याच्यानंतर 8 दिवसात पाठपुरावा करून सरपंचांना देखील फ्रंटलाईनमध्ये आणून त्यांना देखील 50 लाखाच्या विमाचं कवच आम्ही दिलेलं आहे. 90% लोक सगळ्या कायद्याचं पालन करत असतात, सगळ्या नियमांचं पालन करत असतात, पण 10% लोक ही आपल्याला रस्त्यावर दिसतात आणि त्याच्यातली 2-3% लोक ही अत्यावश्यक बाबीसाठी घराच्या बाहेर पडलेली असतात आणि बाकीचे लॉकडाऊन कसं आहे बागायला बाहेर पडलेले असतात. आता अनावश्यक जे रस्त्यावर येतील त्यांची RT-PCR टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरुवात आजपासूनच झालेली आहे. म्हणजे ज्यावेळी कुडाळमध्ये हा आम्ही निर्णय घेतला त्याच्यानंतर आतापर्यंत 12 RT-PCR टेस्ट झाल्या, पण दुर्दैवानं सांगितलं पाहिजे त्याच्यातलं 1 पॉझिटिव्ह आला. कणकवलीमध्ये 14 झाल्या, त्याच्यातले 2 पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळं आपणसुद्धा फिरताना हा कोविड बरोबर घेऊनच फिरतो आहे असं चित्र जिल्ह्यामध्ये आहे, कारण ग्रामीण भागामध्ये हा आता स्प्रेड व्हायला लागला आहे. त्याच्यामुळे ही बंधनं सगळी असली पाहिजेत. यासाठी या देखील कारवाया होत आहेत. अँटीजेन टेस्ट देखील होणार आहे, RT-PCR टेस्ट देखील होणार आहेत. गोव्यामध्ये जे दोडामार्गचे लोक जातात त्यांची दर 15 दिवसानं RT-PCR टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे सगळे अधिकार प्रांतांना दिलेले आहेत. दुसरा एक मुद्दा नगराध्यक्षांनी मांडला होता की बाजारपेठा किती वाजेपर्यंत बंद ठेवायच्या. तर त्याच्यामध्ये मी सूचना अशा केल्या आहेत की प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष या सगळ्यांनी एकत्र बसावं आणि कोविड वाढणार नाही अशा पद्धतीचा निर्णय जर स्थानिक स्तरावर झाला तर मी आणि खासदार साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं की आमचा त्याला पाठिंबा असेल. सावंतवाडीच्या हॉस्पिटलला देखील ऑक्सिजन प्लांट जोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दीपकभाई ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडीला त्यांच्या आमदार निधीतनं शववाहिनी द्यायचं आज मान्य केलेलं आहे. वेंगुर्ला नगरपालिकेकडे 12 लाख रुपये 12व्या वित्त आयोगाच्या व्याजातनं शिल्लक आहे. त्यांनी देखील ॲम्ब्युलन्स घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याला उद्या किंवा परवा आम्ही मान्यता देतोय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुप फार्माचे राजेश टोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या दोन्ही नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर टोकनिया यांना पोलिसांकडून रात्री उशिरा सोडण्यात आलं. मला माहिती आहे की नाही मला माहित नाही. आय एम नॉट ब्लेमिंग यू, पण इट इज नॉट इन गुड फेथ. हे आम्हाला द्यायला निघाले दुपारी धमकी दिली. धमकी जी आहे आम्ही टेप करून ठेवली आहे. धमकी दिली. Sir, that thing, I humbly submit to you that I was not aware of, sir. It was not. हे पत्र इकडे देतात, तिकडे धमक्या देतात आणि त्याला उचलून आणतात. नाही प्लॅन प्रोग्राम सगळा. ते प्लॅन नाही आहे सर. इट वॉज प्लॅन. तुम्ही 2 गोष्टींची साधं उत्तर द्या सर. ते का अतिरेकी 11 लोक पाठवलेत एक आणि 11 लोक सर त्याबद्दल ऐका जरा पूर्ण ऐका जरा. आणि आता ते परमिशन दाखवलं जर अभिमन्यू काळे तुम्हाला सबमिशन केलं मग परमिशन का दिलं? त्याच्या नावाने डाऊट नाही, त्याच्या नावाने परमिशन. आज आता संध्याकाळी 6 वाजता घेतली, 7 वाजता घेतली परमिशन त्याच्याच नावाची. संध्याकाळी 7 वाजता. याचा अर्थ काय? याचा अर्थ दिस ऑर्डर. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलल्याचा दावा देशातील सर्वच राज्य सरकार करत असतात, पण सर्वसामान्य महिलांचं रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना घडली आहे. मुंबईत ही घटना घडली. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून पीडितेनं सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला
पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षकानं लग्नाच्या भूलथापा देऊन अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला अधिकाऱ्यानं केलाय. पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार लग्नासंबंधी विचारले असता आरोपीनं स्पष्ट शब्दात नकार दिलाय. पीडितेच्या तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या कुटुंबातील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपी पोलीस अधिकारी हा दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे अशी माहिती मिळते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. काही आठवड्यांपूर्वी लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र राज्य संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसतंय. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालाय. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसनंही या वादात उडी घेत महाराष्ट्रातील भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य केलंय. राज्यात प्रचंड वेगानं रुग्णवाढ होत असून आरोग्य सेवांवर भार पडू लागलाय. अचानक झालेल्या रुग्णसंख्येच्या विस्फोटानं बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालाय. महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करू नये म्हणून केंद्रानं साठा असलेल्या कंपन्यांवर दबाव आणल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्र सरकार ने कहा कि सरकार सीधे आपसे लेना चाहती है. जैसे ही ये जानकारी उन लोगों ने केंद्र की सरकार को दिया, केंद्र की सरकार ने कहा कि आप महाराष्ट्र सरकार को सीधे देंगे तो आप पे कार्रवाई होगी. हमें लगता है ये रवैया घातक है. देश में लोग दवा बिना मर रहे हैं. 20 लाख इंजेक्शन एक्सपोर्ट नहीं हो सकते, कोई पॉलिसी सरकार नहीं बना पा रही है. महाराष्ट्र सरकार खरीदना चाहती है तो बेचने वालों को रोका जा रहा है. हमें लगता है ये कौन सा रवैया केंद्र की सरकार अपना रही है. क्या ये भेदभाव का रवैया है? क्या महाराष्ट्र में रहने वाले भारत में हैं कि नहीं, ये केंद्र की सरकार को बताना पड़ेगा. अगर केंद्र सरकार ने इसी तरह का दूजा भाव का रवैया अपनाया तो हमें लगता है कि महाराष्ट्र की और देश की जनता देख रही है. हमारे पास और कोई दूसरा चारा नहीं. हमने हमारे जो फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन के मंत्री हैं उनसे चर्चा की है. उन्हें कहा है कि कहाँ कहाँ ये स्टॉक है जानकारी लीजिए और सारा मामला सीज करके लोगों में तकसीम कीजिए. अगर इसी तरह से केंद्र रवैया अपनाएगी तो राज्यों को भी कानून के तहत जो अधिकार है उसके तहत कार्रवाई करके अपने लोगों की जान बचाने के लिए काम करें. त्याला उत्तर देताना भ्रष्ट आणि स्वार्थी महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातील जनता सारे भोगत असल्याची टीका रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली होती. या राजकीय संघर्षात आता काँग्रेसनंही उडी घेतली आहे. महाराष्ट्रातील भाजपा आणि एनडीएतील मित्रपक्षांच्या खासदारांवर निशाणा साधलाय. ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका असं सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे असा सवाल करत टीकास्त्र डागलाय. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांच्यावर महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे. एक फोटो ट्विट केला असून त्यावर दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे असंही काँग्रेसनं म्हटलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली या छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. सुंदर घराचं आणि देदीप्यमान उद्योग व्यवसायाचं स्वप्न साकार करूयात.
गोव्याच्या सीमेवर साकारलेल्या दोडामार्ग मधल्या सिद्धेश अपार्टमेंटमध्ये. सिद्धेश अपार्टमेंट्स राज हाऊस रिअलेटर्सचा दोडामार्गच्या मध्यवर्ती शहरात साकारलेला एकमेव कमर्शियल गृह प्रकल्प. प्रशस्त पार्किंग सह सर्व सोयींनी युक्त सज्ज असलेला गृह आणि शॉपिंग प्रकल्प. बँका, संस्था, डॉक्टर, हॉस्पिटल, कॉर्पोरेट बिझनेस ऑफिस, गोडाऊन यासाठी सुद्धा गाळे आणि जागा उपलब्ध. बस स्टँड, तहसीलदार, प्रशासकीय कार्यालय, नगरपंचायत, मुख्य बाजारपेठ अवघ्या 2 मिनिटांवर. अवघ्या 12 लाखांपासून शॉप तर 15 ते 20 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. फ्लॅटची हवेशीर रचना, 24 तास पाण्याची सोय. मुंबई पुण्यातल्या चाकरमान्यांसाठी सेकंड होमची सुवर्ण संधी. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र बाल्कनी. उच्च दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेलं लिफ्ट सह बांधकाम. फ्लॅट्स आणि गाळे भाड्यानं देऊन उत्पन्न मिळवण्याची ही मोठी संधी. गुंतवणुकीची प्रमुख बलस्थानं मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, हापसा आणि सावंतवाडी मेजर सिटी अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस्ट रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट आदी विकेंड स्पॉट अवघ्या 15 ते 60 मिनिटांच्या अंतरावर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आणि कलंगूट, बागा, शिरोडा, बेळागर हे समुद्र किनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. दोडामार्ग मुख्य बाजारपेठ आणि महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर साकारलेल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये साकार करा आपल्या सुंदर घराचं आणि व्यावसायिक गाळ्याचं स्वप्न. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क 98 690 15 731 आणि 98 212 89 675. आमचा पत्ता राज हाऊस रिअलेटर्स, बस स्टँड जवळ, गोवा रोड, दोडामार्ग. वैभवशाली वैभववाडीत SP असोसिएट्स घेऊन आले नवा गृह प्रकल्प. सिद्धिविनायक अपार्टमेंट 1 BHK 2 BHK फ्लॅट अवघ्या 15 लाखांपासून सुरू. सदनिकांसह दुकान गाळेही उपलब्ध. दर्जेदार बांधकाम असलेला गृह प्रकल्प. सर्व वित्तीय संस्थांच्या कर्जाची सोय. 24 तास पाणी. शेड आच्छादित टेरेस. ॲल्युमिनियम पावडर कोटिंग स्लाइडिंग विंडो. वुडन फ्रेम सहित आकर्षक मुख्य दरवाजा. ग्रेनाइट किचन प्लॅटफॉर्म आणि स्टील ग्रेनाइट डोअर विंडो फ्रेमिंग. 2x2 व्हेट रिफाईड फ्लोरिंग. WC बाथरूम साठी 7 इंच उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स. किचन साठी ओट्यासमोर 7 फूट उंचीपर्यंत ग्लेझेड टाइल्स. किचन ओटा स्टील सिंक. 1 बेसिन आणि बाथरूम साठी मिक्सर आणि WC साठी कॉक. कन्सिल्ड इलेक्ट्रिक फिटिंग. हॉस्पिटल काही मिनिटांच्या अंतरावर. शाळा, कॉलेज, बँका आणि सरकारी कार्यालय, बस स्टँड हाकेच्या अंतरावर. वैभववाडी बाजारपेठेत आपल्या हक्काचं घर आजच बुक करा, तेही SP असोसिएट्स कडेच. साईट पत्ता वैभववाडी फोंडा रोड, मच्छी मार्केट शेजारी, वाव्हे, वैभववाडी. बुकिंग साठी पत्ता SP असोसिएट्स ऑफिस, आरा विद्यालय समोर, तळेरे, कोल्हापूर महामार्ग, वैभववाडी. प्रोप्रायटर सूर्यकांत धावले. 94 21 92 93 19. प्रवीण अमृते 97 66 24 14 11. आता वाट कसली पाहताय? आपल्या स्वप्नातील घर आजच बुक करा. खमंग क्रिस्पी चिवड्याचं वैभव. चविष्ट चटकदार बिया भाजीचं वैभव. कोकणी गोमंतकियांचं वैभव आणि खवय्यांच्या पहिल्या पसंतीचं वैभव. घरगुती सात्विक चवीची 1983 पासूनची परंपरा. नाश्त्याचे चमचमीत पदार्थ आणि फराळाच्या क्रिस्पी मेजवानीसह घरगुती स्पेशल आम्रखंड आणि श्रीखंड. वैभवची अफलातून टेस्टी बिया भाजी, खमंग खुसखुशीत चिवडा म्हणजे प्रत्येकाची पहिली पसंती. कोकण आणि गोमंतकियांना आपल्या चवीचं वेळ लावणाऱ्या वैभव उपहारगृहाला एक वेळ अवश्य भेट द्या. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा चवचा खाल. वैभव उपहारगृह, गांधी चौक, बाजारपेठ, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोप्रायटर मोहन गवंडे. 9158 36 27 26. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन. गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4100 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर. अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध.
कॅथोलिक धनवर्षा ठेव 999 दिवस, व्याजदर 10.15%. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. नमस्कार, मी जुईली पंगम. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आली आहे ती म्हणजे कोरोना संदर्भातली. ही काय आहे ही आपण पुढच्या काही वेळातच आपण जाणून घेणार आहोत. ही बातमी आहे आतापर्यंतची सिंधुदुर्गात कोरोनाचे सगळ्यात मोठी रुग्णवाढ झालेली आपल्या पाहायला मिळते. आजपर्यंतची ही सगळ्यात मोठी रुग्णवाढ झाली आहे. सिंधुदुर्गातली आतापर्यंतची कोरोनाची सगळ्यात मोठी रुग्णवाढ म्हणजे आज आपल्या सिंधुदुर्गात 341 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडलेत आणि ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी रुग्णवाढ असल्याचं समोर आलंय. गेले काही दिवस आपण पाहतोय म्हणजे गुढीपाडव्यापासून जी 300च्या पटीत जी रुग्णवाढ मिळते आपल्याला पाहायला ती अशीच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. गेले काही दिवसातली ही सगळ्यात मोठी रुग्णवाढ आहे. म्हणजे जेव्हा गेल्या वर्षीपासून ती आतापर्यंतची ही सिंधुदुर्गातली आत्ताची सगळ्यात मोठी रुग्णवाढ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याचबरोबर मृतांची सुद्धा संख्या वाढलेली दिसते. आज तब्बल 6 जणांचे मृत्यू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे कुठे कुठे झाले ते पण आपण पाहणार आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे जी सगळ्यांना भीती वाटत होती, जो विस्फोट होता तो कुठेतरी सिंधुदुर्गातही होताना पाहायला मिळतोय. म्हणजे एवढे दिवस प्रशासन असेल, आपण नागरिक असो, काळजी घेत होतो, पण कुठेतरी काहीतरी कमी पडलं, कुठेतरी हलगर्जीपणा वाढतोय की काय असंच समोर येत आहे. कारण वेळोवेळी प्रशासनाकडून असेल आवाहन केलं जातंय की तुम्ही कृपा करून बाहेर पडू नका, परंतु इथे जास्त हे सगळं जे नियम आहेत कोरोनाचे ते पाळले गेलेल्याचं आपल्याला दिसत नाहीये. पण आताची जी रुग्णवाढ आहे आणि आताची जी आकडेवारी आपल्या समोर येते ती सगळ्यांच्याच चिंतेत भर टाकणारी आहे. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग हा खूप चांगल्या पद्धतीनं ही कोरोनाची परिस्थिती हाताळत होता. पण आता जी दररोज मिळणारी ही जी कोरोना रुग्णांची संख्या आहे ती झपाट्यानं वाढते. म्हणजे काल जर आपण पाहिलं तर कालही 300च्या घरात ही संख्या मिळालेली आणि आजही जर आपण पाहिलं तर ही 300च्या घरात पोहोचली आहे. आणि आजची जी ही रुग्णवाढ आहे ती आतापर्यंतची सगळ्यात मोठी रुग्णवाढ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता माझ्यासमोर ही आकडेवारी आहे. आपण पाहूया नेमकी कुठे कुठे ही मोठी वाढ झाली आहे आणि कोणाकोणाचा कुठल्या कुठल्या तालुक्यात हा मृत्यू झालाय हे आपण पाहणार आहोत. आजचा जर आपण सक्रिय पॉझिटिव्ह पाहिले तर ते 329 प्लस जिल्ह्याबाहेरील लॅबमधून 12 जणांचे पॉझिटिव्ह हे जे रुग्ण आहेत. त्यामुळे ही जी रुग्णवाढ आहे आणि ही जी संख्या आहे ती 341 आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर उपचारासाठी बाहेर गेलेले 6 जण आहेत. तर आजपर्यंत आज जो मृत्यू झालाय ते कुठे कुठे आहेत ते आपण पाहणार आहोत. आज मृत्यू झालाय तो 6 जणांचे आज मृत्यू झालेत आणि मालवणातल्या महिलेचा मृत्यू झालाय. ती 65 वर्षाची होती आणि तिला मात्र मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता. जर आज आपण पाहिलं तर ही जे मृत्यू आहेत ते एकतर वयोवृद्ध असतील किंवा ज्यांना आजार आहेत त्यांचाच मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज मालवणात जो मृत्यू झालाय तो महिलेचा आहे आणि ती 65 वर्षाची आहे. त्यानंतर वैभववाडीत दोघांचे मृत्यू झालेत. वैभववाडीत उंबर्डे आणि डिक्षी इथे त्यांचा मृत्यू झालाय. एक महिला उंबर्डेतली महिला आहे आणि डिक्षीतले पुरुष आहेत. त्यांची हे दोघेही वयोवृद्ध आहेत आणि त्या दोघांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यानंतर देवगडात मृत्यू झालाय तोही एका महिलेचा आहे आणि ती 70 वर्षाची आहे. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तर नाधवड्यात वैभववाडीत पुन्हा
पाहायला मिळते की 65 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्यांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होता. आणि कणकवलीतही पुरुषाचा मृत्यू झाला. हेही वयोवृद्ध होते, त्यांचं वय 79 होतं आणि त्यांनाही मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. अशा ही जी सगळ्यात मोठी आकडेवारी आतापर्यंतची आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर कुठेतरी नागरिक हलगर्जीपणा करताना अजूनही दिसून येत आहेत, अजूनही बिनधास्तपणे फिरताना पाहायला मिळत आहे. संचारबंदी असली तरी नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, अगदी क्षुल्लक कारणं देऊन घराबाहेर पडतायत आणि त्यामुळे ही झपाट्यानं वाढ होताना दिसते. आज आपण जर पाहिलं तर म्हणजे कालपासूनच ही कारवाई सुरू केली आहे पोलिसांनी आणि आरोग्य विभागाच्या वतीनं. मग कणकवली असेल, कुडाळ असेल आणि सावंतवाडी या तिन्ही तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतंय की आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन हे दोघे मिळूनही रॅपिड टेस्ट करतायत. जे विनाकारण घराबाहेर पडतायत, काहीतरी अशीच कारणं देऊन घराबाहेर फिरत असतील त्यांना पकडतायत आणि त्यांची रॅपिड टेस्ट केली जाते. आणि धक्कादायक म्हणजे काल कणकवलीत जी रॅपिड टेस्ट केली होती त्यातल्या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे ही धक्कादायक बाब आहे. म्हणजे जर तुम्ही घराबाहेर पडताय ते पडताय, तुम्ही तुमच्या बरोबर अनेकांना धोक्यात घालतायत, कारण तुम्ही पॉझिटिव्ह असताना घराबाहेर पडलात आणि त्यानंतर तुम्ही इतरांना त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो या कोरोनाचा. त्यामुळे कोणी याचा विचार करताना दिसत नाहीये, कोणी अजून सतर्कतेनं वागताना दिसत नाहीये असंच म्हणावं लागेल. कारण कालपर्यंत जर पाहिलं तर ही फार आपल्या प्रत्येकाच्या चिंतेत भर टाकणारी ही बातमी आहे. कारण कालपासूनच जर आपण पाहिलं तर कोरोना रुग्णांच्या संख्यात झपाट्यानं वाढ होताना दिसते. काल 300च्या घरात होती, आज पण 300च्या घरात आहे आणि आज तर 341 रुग्णसंख्या मिळाली आहे आणि ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी रुग्णसंख्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं आपण एक वेगळी बातमी तुम्हाला सांगते ह्याच निमित्तानं. आज कोकण रेल्वेच्या दादर सावंतवाडी गाडीनं एक प्रवासी करत होता. एक प्रवास हा कुडाळचा होता हा प्रवासी आणि हा कुडाळ रेल्वे स्टेशनवर उतरला आणि त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. ही खरं तरी शनिवारची घटना आहे. पण आपण किती निष्काळजीपणे वागतो हे पहा. पण ह्यानंतर ह्या प्रवाशाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची रॅपिड टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह निघाली. म्हणजे त्याने आतापर्यंत किती जणांना धोका दिला असेल कोरोनाचा आणि त्यामुळे किती प्रादुर्भाव झाला असेल याचा फक्त विचारच केलेला बरा. ही शनिवारची जरी घटना असली तरी ही आपल्या चिंतेत भर टाकणारी आहे. आणि आता जर आपण आमच्या समोरची जी आकडेवारी आहे ती आपण जर पाहिली तर सक्रिय कुठे कुठे आहेत रुग्ण ते आपण पाहूयात. देवगडात 342 रुग्ण सक्रिय आहेत, दोडा मार्गात 140 रुग्ण सक्रिय आहेत, कणकवलीत 439 रुग्ण सक्रिय आहेत. म्हणजे सगळ्यात मोठी जी सक्रियांची जी आकडेवारी आहे ती इथे दिसते. त्याचबरोबर मालवणात 302 सक्रिय आहेत, सावंतवाडीत 293 सक्रिय आहेत, त्यानंतर वैभववाडीत 306 सक्रिय आहेत, वेंगुर्ल्यात 160 सक्रिय आहेत आणि जिल्ह्याबाहेरील 24 जण सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या म्हणजे कणकवली हा खरं तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत होता, त्याच्याबरोबर कुडाळही होता, देवगडही होता आणि आता कुठेतरी त्यांच्या बरोबरीनं वैभववाडी तालुका सुद्धा हॉटस्पॉट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण वैभववाडीतली 2 गावं जी आहेत ती कंटेनमेंट करण्यात आली आहेत असं आमच्या समोर आलंय आणि ही नक्कीच प्रत्येकाच्या चिंतेत भर टाकणारी आहे. वैभववाडी जर 2 गावं कंटेनमेंट होत असतील आणि जर अशा प्रकारची परिस्थिती जर अशीच राहिली तर मात्र आपल्या समोर अनेक संकट आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाचा जर आपण विचार केला तर अजूनही ताण हा वाढताच आहे आणि त्यात अशी जर रुग्णसंख्या दररोज मिळत राहिली तर मात्र आरोग्य विभागाच्या चिंतेत त्यांच्या प्रयत्नात कुठेतरी कमी पडण्याची शक्यता आहे. एकतर ऑक्सिजनची आपल्या कमतरता नाही आहे कारण आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट असल्यामुळे हा एक धोका आपल्याकडचा टळलाय. पण लसीकरण जे म्हणायला हवं ते हवं तसं होत नाहीये कारण आपल्याकडे पुरेसं लसी मिळत नाहीये. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.
आणि अशीच जर रुग्णसंख्या वाढत राहिली दिवसेंदिवस तर मात्र आपल्या प्रत्येकाला अजून सतर्कतेनं वागणं आवश्यक आहे. त्यामुळे मी सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन, जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर जर योग्य कारण असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर पडू नका. आपल्याला कोरोनाची साखळी या 15 दिवसात तोडायची आहे. म्हणूनच सरकारनं ब्रेक दी चेन म्हणत 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे, तरच आपण या संकटावर मात करू शकतो. आपल्याला प्रत्येकाचा जीव सांभाळून आपली जी नेहमीची कामं असतील ती करायची आहेत. ही रुग्णसंख्या आपल्याला कमी करायची आहे. त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकानं स्वतःहून पुढाकार घेणं आवश्यक आहे. सरकार आपल्या पद्धतीनं काम करत आहे, प्रशासन आपल्या पद्धतीनं काम करत आहे, आरोग्य विभाग आपल्या पद्धतीनं काम करत आहे. पण ह्यांच्यावर अजून ताण येता कामा नये, याची प्रत्येकानं दक्षता घेणं आवश्यक आहे. ती जबाबदारी प्रत्येकानं जर घेतलेली, कोरोनाच्या त्रिसूत्रीचं जर पालन केलं तर मला वाटतं निश्चितच आपण कोरोनाची साखळी तोडू. आम्ही ही रुग्णसंख्या सांगतोय, आम्हाला तुमच्या चिंतेत भर टाकायची नाहीये किंवा तुम्हाला घाबरवायचं नाहीये, पण परिस्थिती काय आहे याचं मात्र भान तुम्हाला यायला हवं. म्हणून आम्ही वेळोवेळी अशा पद्धतीनं तुमच्यासमोर कोरोनाची अपडेट घेऊन येतोय. त्यामुळे मी पुन्हा एकदा आवाहन करते, कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आणि हात धुणं वारंवार, या त्रिसूत्रीचं जर पालन केलं तर आपण निश्चितच कोरोनावर मात करू शकतो. तुर्तास या अपडेट सोबत मी इथंच थांबते. आपण मात्र पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. सिंधुदुर्गात एकाच दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी रुग्णवाढ, 6 जणांचा मृत्यू. विनाकारण फिरणाऱ्यांनो सावधान, रॅपिड टेस्ट सुरू. आणि सिंधुदुर्गात सोमवारपासून कडक लॉकडाऊन, पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली.
पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना विशेष सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर अनिश गांगल 9222 208090, डॉक्टर महेश सातम 94211 46337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803, प्राध्यापक सुयोग सावंत 9420 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 9422 63 38 21.